गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. आपण तिला गोमाता म्हणतो. कसं आहे पुष्पा, आपला आपण सणवार संस्कृती जशी आपण जोपासतो की नाही तसं पशुधन जपलं पाहिजे. उगाच त्याला पशुधन म्हणतात बरं का. उद्या त्या ट्रॅक्टरच्या मागं लागलं, मशीनच्या मागं लागलं तर आपल्या देशी गायची अवस्था त्या टीव्हीत त्या वाघबिबट्यासारखी व्हायची. मग निवत कुणाला दाखवायचा? ट्रॅक्टरला दाखवायचा. जी जी, तुम्हाला काय जातंय बोलायला? आणि एवढीच जर हौस असेल का नाही तर लेकाला सांगा आणि 2 घेऊन त्यांचं तुम्हीच करा, नाहीतर घिचिला आणि त्यांचं बी लोडणं आणि माझ्याच गळ्यात. जाऊ दे बाया, तुला काय सांगितलं की नाही की तू आमच्यावर ढकलणार. संध्याकाळी घास कुठं दाखवायचा तेवढं मात्र सांग मला. अहो कशाला कुठं जायचंय? तुमच्या नाचसुनाच्या घरी आहे की गाय, जरा काय तर उपयोग होऊ दे की पाहुणा असल्याचा. बर बाई, तुला काय कळेल ती कर. मला सानूच्या आजीने बोलवले, मी जा तिकडे जाऊन येते. जावा. दुसरी कामच काय आहेत नाहीतरी. दिवसभर नुसतं गिळायचं आणि हितनं उठून तिथं जाऊन बसायचं. ती काय नाही. आता कुणी जरी आलं का नाही तरी उठायचं नाही म्हणजे नाही. हा, काय मामी, आराम कर रही हो क्या? नाही व्यायाम कर रही हूं. हुबलाक तोंडाच्या बरं आत्ताच उलटलास. काय काम धंदा आहे का नाही तुला? ओ मामी, तोंडाचा पट्टा जरा कमी करा, नाहीतर तुटल त्यो. गबस, काय काम आहे तुझं? ह्यो डबा मी इथं ठेवतो, फक्त त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. काय काय कसला डबा आहे ह्यो? हो मामी, नाही सिक्रेट आहे सिक्रेट. अहो आमच्या आईचा मिसरीचा डबा यो. अहो मी पळवून घेऊन आलोय. अहो आता आमच्या आईची पण मिसरी सोडायची आहे ना. हा, आता तुमने तो छोड़ दी है. वय वय सोडली की आता. म्हणून मामी मी यो डबा तुमच्याकडे विश्वासानं घेऊन आलोय. बर मामी, मी इथं डबा ठेवतो. काय आमच्या आईला अजिबात डबा देऊ नका बर का. इथं जरा शेप मध्ये राहिलो, मैं जरा बाहर जाके आता हूँ और बाद में लेके जाता हूँ. ओ मम्मी, हा, चलेगा क्या? चालतंय की. मी अजिबात म्हणजे अजिबात हात नाही लावणार. मी तर खरं मामी टाकूनच देणार आहे. एवढी मिसरी टाकणार? नाहीतर परत आई मिसरी घासत बसल. आता बघा की, चित्तन तुमची मिसरी टाकली म्हणून तर तुमची सुटली ना. वय बाबा, टाकते टाक, नकोच आपल्याला तसलं. बर मामी, चलो मैं आता हूँ. वय वय. चलो. काय हो मामी, कसला डबा आहे हो? नाही, कसला नाही. आलीस बाई तू. बया दमली असशील ना, जा जरा आराम कर. जा जा. काय बया, मिसरी मिळाली पण मला एकटीला काय कोण सोडना. संध्याकाळचे 5:30 वाजले तरी बी कोण बाहेर जायना झाले. आता बाहेर जावं म्हणलं तर बायका बघत्याल आणि घरात बी घासू शकत नाही. आता ही नाहीत गेले का नाही तर बाथरूमातच जाते आणि घासते. पण आधी निघत्यात का ती तर बघू. होय हो, तुम्ही नाही का जात तिकडं? मी आणि कुठे जाऊ बाई? अहो वसुबारशीला निवत दाखवायला. तिकडं वय? अगं तिकडं माझं काय काम? तिकडे सगळ्या बायका असणार, तुम्ही सगळे मिळून जावा की तिकडं. अहो असं काय करताय? अहो वसुबारस आहे, एवढी दिवाळी आहे, त्या निमित्ताने सगळ्यांना भेटणं बी होईल ना. आता एरवी कुठं कुणाला भेटणं होतंय.
होय मामा, चला की तुम्ही पण. आणि मामी, आता आम्ही सगळेच जाणार आणि तुम्ही इथं थांबणार असं कशाला ना, तुम्ही बी चला. अग एवढी दिव्यांची दिवाळी आणि घर बंद करून कसं जायचं? इथं तर जायचंय, तुम्ही या जाऊन, मी थांबते घरात. अगं पुष्पे, तसं असं तर मी थांबतो की घरात. काय बाई माणूस तर आहे. हित्त जायचंय पण लांबड किती मोठी लावली. माणसाला उत्साह म्हणून नाही कशात. जाऊ दे तिकडे. शीतल, तुमचं झालंय ना, तुम्ही वा पुढं, मी ती मागणं. जेडे, तुझं आवरलंय का? वय पप्पा, आवरलंय. जिजे, तुझं आवरलंय का नाही? हो झालं, एवढा चहा पिते आणि मग मी जेडी जाते. आणि हे बघ, ह्यांच्या बरोबरच जा. पप्पा, तुम्ही बी चला की आमच्या सोबत. अगं माझं एक काम आहे किरण्याकडं, तेवढं करतो आणि मी येतो मागणं. तुम्ही सगळ्याजणी चला की पुढं. नाहीतर एक काम करतो, पुष्पे तू तुझा आवर, मी येतो किरण्याकडनं, आपण दोघ जण बरोबरच जाऊ. हा, वय वय. येते मामी. हा, गेली. आता ती गेल्यात तर मी 2 बोट लावून घेते. हा. दोन दिवसांनी मला मिसरी भेटली. अख्खे 2 दिवस मी कशी काढले माझं मला माहिती. पण शिकले तू काय बी कर, मिसरी काय मला सोडू शकत नाही बघ. शेवटी कशी का होईना आलीच का नाही माझ्याकडे. तू कशी काय राहू शकते माझ्याशिवाय? हा, कशी काय राहू शकते? पुष्पे, अगं झालंय का नाही तुझं? हा, आले आले. तुम्ही वापरून आलीच मी.